मनसे विद्यार्थी सेनेचा आज वर्धापन दिन सोहळा आहे। सकाळी 10 वाजता या मुख्य सोहळ्याला सुरुवात होईल। राज ठाकरे मनसे नेत्यांना संबोधित करतील। आढावा घेतला आपले प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचा वर्धापन दिन सोहळा पार पडत आहे। 20वा वर्धापन दिन सोहळा या दिवशी पार पडत आहे। एकंदरीतच हा जो सोहळा आहे तो रवींद्र नाट्य मंदिर या ठिकाणी पार पडत आहे। या सोहळ्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं प्रमुख भाषण असणार आहे। मनसेचे सर्वच नेते देखील या सोहळ्यासाठी उपस्थित असणार आहे। रवींद्र नाट्य मंदिरच्या बाहेर जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तसंच आजच्याच दिवशी विद्यार्थी सेनेच्या सदस्य नोंदणी देखील पार पडणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर ही सदस्य नोंदणी पार पडणार आहे। एकंदरीतच आपण पाहिलेलं होतं कॉक्रोच जनता पार्टीने जे आंदोलन उभारलेलं होतं त्याचे पडसाद जे आहेत ते शिवाजी पार्कवरती मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळालेले होते। कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद देखील साधलेला होता। त्यांच्या ज्या शंका होत्या त्या संदर्भात बातचीत देखील केलेली होती। तसंच आपण जर पाहिलं तर अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरे हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी बाहेर पडलेले होते। तसंच जर पाहिलं तर पोलिसांकडून जेव्हा आंदोलकांची विद्यार्थ्यांची उचलबांगडी होत होती तेव्हा देखील यामध्ये मध्यस्थी अमित ठाकरे असतील आणि शर्मिला ठाकरे यांनी केलेली पाहायला मिळत होती। आजच्या या सोहळ्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांसंदर्भातले प्रश्नाबद्दल काय नेमकं संबोधित केलं जाणार आहे, तसंच विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांना कोणता कानमंत्र दिला जाणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीकसह स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।